दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार पर्यावरण संरक्षण विश्वरक्षण हे ब्रीद घेऊन दत्तकखेडे खंडोबाची वाडी येथे दिनांक 3 फेब्रुवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये संपन्न झाले। या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयंत केळकर संचालक भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी हे होते। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडोबाची वाडीच्या सरपंच सौ अश्विनी मदने या होत्या। यावेळी खंडोबाची वाडी ग्रामपंचायत सदस्या सौ माधवी मगदूम, विशाल शिंदे, हनुमंत शिंदे, सागर कापसे, दिलीप धनवडे, योगगुरु सुबोध वाळवेकर, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर VS विनोदकर, प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे, डॉक्टर SD कदम, सहसचिव KD पाटील, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक विजय तेली उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे जयंत केळकर म्हणाले की योगामुळे निरोगी जीवन जगता येते। राष्ट्र उभारणीत युवकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे। युवक निरोगी तर देश निरोगी। यासाठी युवकांनी आपल्या दैनंदिन कामामध्ये एकाग्रता, शिस्त, कामाची अचूक वेळ या गोष्टी आत्मसात केल्याने चांगली सवय लागते। श्रमदान केल्याने शरीर शक्तिशाली व निरोगी होते। यासाठी योगासने, प्राणायाम, नियंत्रित आहार, पोषक आहार, व्यसनापासून दूर राहणे या गोष्टी केल्यास आपले मन, मनगट व मेंदू कार्यक्षम व सुरक्षित राहतो। यासाठी व्यायाम, योगा व श्रमदान करा असेही वाळवेकर म्हणाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा खंडोबाची वाडी गावच्या सरपंच सौ अश्विनी मदने म्हणाले की श्रमदान हे श्रेष्ठदान असून गेले 7 दिवस हे विद्यार्थी श्रमदान करीत आहेत। याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। केवळ गावाची स्वच्छताच नाही तर मनाची स्वच्छता करण्यासाठी प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक घोषणा देत हे विद्यार्थी प्रबोधन करत होते। या विद्यार्थ्यांनी स्मशानभूमी, गावातील रस्त्यांची स्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, बंधारा बांधणे अशी कामे करून आमच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे असेही त्या म्हणाल्या। यावेळी विजयाण्णा शिंदे, विशाल शिंदे, बाळासो जमादार, बाळासो चेडगे, मधुभाऊ धनवडे, विशालभाऊ शिंदे, सरिता माने, अश्विनी मदने, अतुल शिंदे, उत्तमांना जाधव, गिरीश बाबर, धनंजय गायकवाड, रोहन चेंडगे, फिरोज पठाण, सागर कापसे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। या समारोप प्रसंगी विशाल शिंदे, हनुमंत शिंदे, सागर कापसे या ग्रामस्थांची मनोगते झाली। तर राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनीही आपली मनोगते व्यक्त केली। यामध्ये कुमारी हेमा सुपनेकर, अवंतिका स्वामी, सेजल बाबर, श्वेता रांजणे, रोहन सुखदेव, आदित्य कोळी, साक्षी मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले। यावेळी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक भंडारे आर्यश यांनी करून दिला। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर MR पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर सौ NS गायकवाड यांनी मानले। या समारोप समारंभास खंडोबावाडीचे ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक उपस्थित होते। श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात उपयोगी अशा अनेक गोष्टी शिकवण्यात आल्या। आम्हाला शिबिरामध्ये शिस्त, संयम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यावरील जबाबदारी या घटकांविषयक ज्ञान मिळाले। श्रमसंस्कार शिबिरामध्ये 3 टप्पे खूप महत्त्वाचे होते। यामध्ये सकाळी योगा, दुपारी श्रमसंस्कार व तिसऱ्या सत्रामध्ये व्याख्यान। सकाळच्या सत्रामध्ये वाळवेकर सरांनी आम्हाला आयुष्यामधील योगाचे महत्त्व, आहार, चांगल्या सवयी अशा अनेक गोष्टींचे महत्त्व समजावून सांगितले। दुपारच्या सत्रामधील श्रमदान आवर्जून उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी सागरदादा व विशालदादा यांच्या मदतीमुळे आम्ही दुपारचे सत्र खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकलो। सर्वात महत्त्वाचा व शेवटचा टप्पा म्हणजे व्याख्यान। श्रमसंस्कार शिबिरामध्ये आम्हाला खूप ज्ञान देणारी, आयुष्याला दिशा देणारी अशा प्रकारची व्याख्याने आम्हाला ऐकायला मिळाली। खूप प्रकार श्रमसंस्कार शिबिरातून बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या। जे काम आम्हाला येत नव्हते ते आम्ही NSS मधून शिकलो। ही कामे करण्यासाठी लोक किती कष्ट करत असतील हे आम्हाला समजलं। कायम आठवणीत राहतील असे अनुभव आले। श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना उपयोगी अशा गोष्टी शिकायला मिळाल्या। अनेक प्रकारची शिस्त आम्हाला विद्यार्थ्यांना लागली। आम्हाला या शिबिरामध्ये अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले। चितळे कॉलेजचे विद्यार्थी अनेक दिवस श्रमदान करीत आहेत। खंडोबाची वाडी गावामध्ये अनेक ठिकाणची स्वच्छता केली। खंडोबाची वाडी गावातील अनेक ग्रामस्थांनी आम्हाला हे शिबिर पूर्ण करण्यासाठी मदत केली। त्यामुळे आम्ही हे शिबिर पूर्ण करू शकलो। या 7 दिवसाच्या शिबिरामधून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले। एकमेकांना मदत करणे असेल किंवा सर्वांनी मिळून एकत्रित काम करणे हे सर्व काही या कॅम्पच्या कालावधीत शिकण्यास मिळाले। NSS प्रकल्प अधिकारी यांनी आमच्यावर श्रमाचे संस्कार केले।
एक स्वयंसेवक म्हणून ज्या जबाबदारी असतात त्या त्यांनी आम्हाला दाखवून दिल्या. सरांनी या कॅम्पचे नियोजनही खूप छान प्रकारे केलं होतं. जे रोजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्यांनी आम्हाला अनमोल असे मार्गदर्शन केले. 7 दिवस झाले कॅम्पमध्ये. या शिबिरामध्ये वेगवेगळे नियम तसेच वेगवेगळी शिस्त आम्हाला शिकवण्यात आली. तसेच सुबोध वाळवेकर सरांनी छोट्या छोट्या ट्रिक्समधून आयुष्यात पुढे कसं जगायचं, विचार करण्याची क्षमता कशी, स्मरणशक्ती कशी वाढवायची, अशा अनेक छोट्या छोट्या याच्या ट्रिक दिल्या. तसेच गावामध्ये काम करताना ग्रामीण भागातील लोकांचे जीवन, त्यांचे राहणीमान, त्यांच्या समस्या जाणून आम्ही घेतल्या. तसेच ग्रुपमध्ये राहून कसे डिस्कशन करायचं, कशा समस्या सोडवायच्या याबद्दलही सुद्धा माहिती दिली. तसेच आमचे सिनियर्स म्हणजे सगळ्या टीवायच्या विद्यार्थिनी यांनी सुद्धा आम्हाला खूप सांभाळून घेतलं. आम्ही नवीन आहे तरी सुद्धा असं भासवू दिलं नाही की आम्ही नवीन आहे. त्यामुळे आम्हाला सांभाळून घेतलं. त्यांनी आम्हाला खूप मदत केली, सपोर्ट सुद्धा केला. त्यामुळे त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि माझे 2023च्या शिबिरला पण मी याच गावामध्ये होतो. त्यात 2023च्या शिबिरला आणि 2024च्या शिबिरला मेन म्हणजे मी एक गोष्ट कमवली ती म्हणजे मैत्री. कॉलेजमध्ये आम्ही FYचे विद्यार्थी असतील, SYचे असतील, आम्ही समोरासमोर होतो तरी कधी बोललो नाही. पण जे आम्ही 7 दिवस एकत्र राहिलो ते असे आमची मैत्री झाली की आता ते आम्ही कधी विसरू शकत नाही. 7 दिवस आम्ही घरापासून लांब राहिले. एकही दिवस घरचे कोणाची आठवण नाही. गेल्या कालच्या त्याची दिनचर्या या ठिकाणी आपण पहाटे 5:30 पासून जी दिलेली आहे ती जर संपूर्णपणे जर या ठिकाणी फॉलोअप झाली असेल असं मी मानतो की या ठिकाणी त्या दिनचर्येप्रमाणे या ठिकाणी सर्व कार्यक्रम झाले असावे. तर ती जी दिनचर्या जी आहे ती जर आपण आता या 8 दिवसापुरती मर्यादित न ठेवता इथून पुढे जर त्याप्रमाणे जर तुम्ही जर वागत गेलात, त्याप्रमाणे आपली राहणीमान जर ठेवलं की लवकर उठायचं, 5:30ला उठायचं, आपले सर्व व्यवहार पात्रविधी सगळे आवरून पुढच्या आपल्या जे काय आपलं नियोजन असेल त्याप्रमाणे त्या कामासाठी आपण तत्पर राहायचं. हे जर आपण पाळलं, नाही तर हे 8 दिवसापूर्वी जर तुम्ही पाळलं, हे जर प्रत्यक्षात तुम्ही आणलं, पुढच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होणार आहे. चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य हे तुम्हाला जर मिळवायचं असेल तर हे ज्या 8 दिवसामध्ये तुम्ही जे काही शिकला त्याचं जर तुम्ही मनन केलं, चिंतन केलं आणि पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर त्याचं सातत्य राखलं तर मला वाटतं आपण सर्वजण आपली प्रकृती म्हणा हे म्हणा चांगल्या पद्धतीने ठेवू शकू. आपल्याला चांगले संस्कार या ठिकाणी घेतले त्याचा फायदा होऊ शकेल. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.